मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वर या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आता मंदिराकडे जात आहोत. दर्शनासाठी मंदिराकडे जात आहोत आपण आता. मित्रांनो, आपण आता कमानीच्या इथे पोहोचलेलो आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही गर्दी खूप आहे या ठिकाणी. हे समोर पाहू शकता आपण, हे मंदिर आहे हरिहरेश्वर काळभैरवनाथ मंदिर. आता आपण दर्शन रांगेमध्ये आहोत. आपण दर्शन करून आता पुढे मंदिराच्या पाठीमागे असा एक रस्ता पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण आता जाणार आहे की जो की समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण आता जात आहोत. तुम्ही पाहू शकता की समोर हा समुद्र किनारा दिसतोय, बोटिंग वगैरे दिसतंय. तर आपण असं हे ट्रेकिंग करत आता आपण पुढे चालूया. तर आपण आता या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि बघू शकता की उदर या समोर या ठिकाणी आपल्याला समुद्र किनारा पाहायला मिळतोय. तरी खूपच खोलीवर आहे. एवढ्या आपल्याला पायऱ्या सर करून आपल्याला पुढे जायचंय. Just look at that horizon. मित्रांनो, या ठिकाणी खूप खोल दरी टाईप असल्यासारखं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी येताना सावधानता बाळगा थोडी. मित्रांनो, आपण वरच्या पॉईंटवरून आपण आता खाली उतरून आलेलो आहे आणि आपण आता पुढे असंच साईडने पुढे जाणार आहोत. या ठिकाणी खेकडा बघू शकता मित्रांनो, तुम्हाला खेकडा पाहायला मिळेल. बघा, खेकडा पाहायला मिळतो तुम्हाला. ते समोर बघते मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला खेकडे पाहायला मिळतात खूपच आहे. मित्रांनो, हा हरिहरेश्वरचा डोंगर आहे पूर्ण असा. हा समोर जो दिसतोय तो आपल्याला. तर हा पूर्ण डोंगर आपल्याला डोंगराला पूर्ण एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे आपल्याला. मित्रांनो, आता आपण हरिहरेश्वरचा जो डोंगर आहे त्याला एक पूर्ण आपली एक प्रदक्षिणा पूर्ण होत आहे. तर या ठिकाणी आपण आता पुढे पाहू शकता की
लोक चालत आहेत. आता आपण पार्किंगकडे निघालेलो आहे. या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊन आपण पार्किंगकडे निघालो आहे. आता मित्रांनो पुढे पाहू शकता की समुद्रकिनारा मस्त आहे. या ठिकाणी अवश्य अशा ठिकाणी मित्रांनो फिरायला येत जा. पाहू शकता मित्रांनो तुम्ही शेवटी तर मित्रांनो या ठिकाणी समोर असं मंदिर आहे. त्या ठिकाणाहून आपण असं वरती गेलो होतो आणि पुढे त्या ठिकाणी आपण गाड्या पार्किंग करून या ठिकाणी आलेलो आहे. तर आपण आता पार्किंगकडे जात आहोत. तर जय शिवराय मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.